सामाजिक कार्यकर्ते तर यांचे सामाजिक कार्यकर्ते तर यांचे डॉक्टर सुभाष दादाराव वाकोरे इकडे बघा बाबा. पण होत आहे मंजूरी काय करण्याचे आम्हाला सांगा आता म्हणाले आमदार राज्यामध्ये उपस्थित आहे सर्वांनी करण्याचा प्रयत्न गडचिरोली जिल्ह्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करू. आजच्या या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बंदेजी, माझ्या विधानसभेतील सहकारी आमदार अमरताई चव्हाण, माझे विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, पंचायत समितीच्या सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, गावातील ग्रामप्रमुख, उपस्थित सर्व मान्यवर, आज रविवारचा दिवस हा आमच्यासाठी अत्यंत बिझी शेड्यूल असलेला दिवस असतो. इथून जाऊन 2-3 लग्न अटेंड करायचे, उद्घाटन आहे. इतर तुम्ही लोक माझे काही करावं आणि त्या कार्यक्रमाला उशिरा गेल्या पोलीसचे लोक मला शिवाय देते. म्हणजे दोन्ही लोकांचे दोन कार्यक्रम करायच्या आधी मी सूत्रसंचालन करणाऱ्याला सांगत होतो बाबा लवकर आठवड्यात. त्यांना वाटतं की कार्यशाळा संघटना चालू केली चालत. हर्षदीप कांबळे साहेबांना सांगितलं ते म्हणजे मला इथं जास्त बोलायची सवय. मला कोणा विचार म्हटल्यानंतर भक्तीच व्हायची चिंता करू नका. परंतु मला त्या ठिकाणी आघाडीवर एका गोष्टीचा आनंद झाला. मी अधिकाऱ्यांचे चेहरे त्या ठिकाणी पाहिले जे कधी काळी सरकारी कर्मचारी होते, जे कधी काळी दुसऱ्या वेगवेगळ्या व्यवसाय होते, परंतु या ठिकाणी समाजाचं काम करताना त्यांचा आवर्जून त्या ठिकाणी मोठा सहभाग त्यांचा पाहायला मिळतो. मला आयुष्यामध्ये काय करायचं हे कधीतरी आपण ठरवलं. रुटीन जे आयुष्य असतं आपल्याला मुलगा जन्माला किंवा मुलगी जन्माला आधी अशोका कल्चरल हॉल याचा आज लोकार्पण सोहळा, उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्यानिमित्ताने समाज कल्याण मंत्री, पालकमंत्री माननीय संजय शिरसाट, तद्वतच या फुलंब्री विभागाच्या आमदार अनुरुधाताई चव्हाण, तद्वत त्यांच्यासोबत समाज कल्याण विभागाचे विशेष
प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, गावचे सरपंच दत्तू साळवे, अजून अर्चनाताई बोंगाने आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी हा अतिशय प्रदीर्घ कालापासून उद्घाटन करण्याचा सोहळा आज शेवटी संपन्न झाला. यामध्ये समाज कल्याण खात्याने जे काही अनुदान 5 कोटीचं दिलेलं होतं, अनेक वर्षापासून हे दान संस्थेच्या खात्यामध्ये जमा झालं होतं, पण या दानाचा काही योग्य असा उपयोग करता आला नाही. कारण सामाजिक सेक्रेटरीचं मान्यता बांधकामासाठी प्रलंबित होती. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी उशीर झाला. पण शेवटी हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक उपासक उपासिका त्या ठिकाणी हजर होत्या. वेगळ्या वेगळ्या भागातून, संभाजीनगरमधून, खेड्यापाड्याच्या उपासक उपासिका, तद्वतच फुलंब्री तालुका, सिल्लोड तालुका, जाफराबाद तालुका असे विविध भागातून उपासक उपासिका या ठिकाणी आलेल्या होत्या आणि अतिशय शांततेनं आणि सहकार्याने, सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या आशास्थान सामाजिक कल्चरल हॉलचं उद्घाटन, जे आपण नामकरण करून अशोका कल्चरल हॉल असं उद्घाटन आपण या ठिकाणी संपन्न केलं. खरोखर पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार अनुराधाताई चव्हाण, डॉक्टर हर्षदीप कांबळे, वाकोडे, नंदावरे, जिने, इंगळे, संजय पवार, आयुष्यमान, राजेंद्र लेमाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या कल्चरल हॉलच्या सोबतच उपासक उपासिका ज्या उपस्थित होत्या, त्यांनी एक एक करून विहारला दान करण्यासाठी बनवून दिली. अशा जवळपास 19 रूम या ठिकाणी बनवलेल्या आहेत. या सर्व लोकांच्या दानामधून बनवलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग येथे ध्यान साधनेचं शिबिर, विपश्यनेचं शिबिर, शिवाय धम्म शिबिर, उपासक उपासिकासाठी, भिक्खू भिक्खुनीसाठी, सामनेरीसाठी या ठिकाणी सदोदित आयोजित केलं जातं आणि लोकांमध्ये, समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल यासाठी त्यांना धम्माचे संस्कार, धम्माचे शिबिर आयोजित करून त्यांना धम्ममय बनवलं जातं. समाजामध्ये शांतता राहावी, एकता राहावी, बंधुभाव राहावा, समता राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, असे सर्व खेड्यापाड्याचे लोक या ठिकाणी येऊन